याच्यामध्ये कन्व्हर्जन जर एखादा प्रोडक्टचं अपडेट करायचं असेल तर कसं अपडेट, एक तर तुम्ही मास्टरमध्ये येऊन इथे यायचं, हे बघा पासवर्ड अँड पॉवर्समध्ये ऑपरेटर्समध्ये यायचं, ऑपरेटर्सला एंटर मारायचं, इथे कन्व्हर्जन सर्च करायचं कन्व्हर्जन म्हणून. ओके, कन्व्हर्जन हा जो ऑप्शन असतो चेंज कन्व्हर्जन स्टॉक, इथे नो असेल अँड तर इथे वाय करायचं. ओके, वाय करून एस्केप करून बाहेर पडायचं, सेव्ह चेंजेस येस करायचं. ओके, की हे कन्व्हर्जन ऑप्शन येस असेल तरच तुम्हाला सॉफ्टवेअर कन्व्हर्जन चेंज करायला देणार. आता इथे कंट्रोल यू मारून तुम्ही एकदा तुमचा युजर आय डी टाकून सॉफ्टवेअर री लॉग इन करायचं आणि इथे कंट्रोल आय मारायचं. जो तुमचा प्रोडक्ट असेल त्याला F3 बटन दाबायचं सिलेक्ट करून. इथे हे कन्व्हर्जन असतं, इथे कन्व्हर्जन तुम्ही टाकायचं. इथे 6 असेल तर 6 किंवा आता का असेल तर 1 होतं, इथे मी 6 केलं मगाशी. ओके, जर का असेल ते कन्व्हर्जन 12 झालं, 15 का असेल ते चेंज करायचं. नंतर तुम्हाला सॉफ्टवेअर कन्व्हर्जन चेंज करायला पण देईल. ओके, का इथे कन्व्हर्जन किती आहे ते पण तुम्हाला दिसेल. कन्व्हर्जन आपण आतमध्ये मास्टरला किती टाकलेलं आहे ते. त्याप्रमाणे तुम्ही कन्व्हर्जन सेट करून घ्या, की त्याप्रमाणे तुमचं स्ट्रीप टॅबलेट अपडेट होत जातील. आणि जी MRP आहे ती पर स्ट्रीपची टाकायची, टॅबलेटची ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर कन्वर्ट करत जाईल. ओके.